Hello student, welcome to the lecture number 6 of Advanced JavaScript. In today's session we are going to discuss about different program related various concepts which we have seen in Advanced JavaScript. So in today's session we are going to discuss program related switch case, फॉर लूप प्रोग्राम अँड व्हाईल लूप प्रोग्राम. बेसिकली आपण ऑलरेडी हे सगळं डिस्कस केलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय स्विच केस, व्हॉट इज फॉर लूप अँड व्हॉट इज व्हाईल लूप, व्हॉट आर द यूसेज ऑफ ऑल दीज लूप इन प्रोग्रामिंग. In today's session we are going to discuss about different programs related to all these concepts in advanced JavaScript. So basically let us start with switch case program. So here is a one program related to switch case. The switch statement will execute a block of code based on your input. म्हणजेच जे पण तुम्ही इनपुट स्विच स्टेटमेंटला पास कराल त्या इनपुटवरती डिपेंड तुमचा स्विच केसचा प्रोग्राम एक्झिक्यूट होत राहतो. ह्याच्याशी रिलेटेड आपण मागं पण 2-3 प्रोग्राम पाहिलेत, बट आज आपण इन डिटेल बघूयात लाईन बाय लाईन हाऊ टू एक्झिक्यूट अ स्विच कोड प्रोग्राम किंवा स्विच केस प्रोग्राम. सो बेसिकली इथं आपण जसा नेहमी प्रोग्राम स्टार्ट करतो डॉक टाईप HTML, त्याच्यानंतर आपण HTMLने सुरुवात केली आहे प्रोग्रामची. हेड हा जो हेडमधला पूर्ण पार्ट आहे तो आपण आउटपुटमध्ये डिस्प्ले करत नाही. सो त्याच्याशी रिलेटेड अगेन हेडमध्ये एक सब टॅग असतो ज्याला आपण टायटल म्हणतो, स्विच केस एक्झाम्पल. सो टायटल बारमध्ये वेब पेजचा एक स्टेटमेंट डिस्प्ले होईल, स्विच केस एक्झाम्पल. आता इथं आपण फंक्शन यूज केलं आहे, त्याच्याशी रिलेटेड जेव्हा आपण फंक्शन यूज करतो तेव्हा स्क्रिप्ट टॅग हा कुठं लिहितो, हेड सेक्शनमध्ये लिहितो. आणि आपण जेव्हापासून जावास्क्रिप्ट स्टार्ट केले त्याच्यामध्ये आपण कंपल्सरी स्क्रिप्टचा टाईप हा ॲट्रिब्यूट यूज करतोय की ज्याची व्हॅल्यू आयदर टेक्स्ट और जावास्क्रिप्ट असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक फंक्शन यूज केलं आहे की ज्याचं नाव आहे माय फंक्शन. त्याच्यामध्ये ऑलवेज आपण कुठलंही फंक्शन असेल ते ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट्समध्ये लिहितो. सो आफ्टर फंक्शन वी स्टार्ट विथ ओपनिंग कर्ली ब्रॅकेट्स. Then we declare one variable which is called as a var text. After that we define again one variable which is fruits, and to accept the value in that fruit variable we use a document dot get element by id my input dot value. So document dot get element by id is one kind of a method which is used to accept value from input box. जसं की आपण इनपुट टाईप इज इक्वल्स टू टेक्स्ट, नेम इज इक्वल्स टू ABC लिहितो आणि त्या नेमची व्हॅल्यू आपण ॲक्सेप्ट करतो. सेम लाईक दॅट इथं डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय ID ही मेथड आहे की ज्याच्या थ्रू आपण पर्टिक्युलर व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करू शकतो. सो दॅट्स वाय इथं आपण डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय ID ह्या मेथड थ्रू फ्रूट्स ह्या व्हेरिएबलला जे आपण इथं व्हॅल्यू असतील माय इनपुटमध्ये त्या व्हॅल्यू आपण असाइन करणार आहोत. ठीक आहे. सो ह्याच्यानंतर नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर मी त्याच फंक्शनमध्ये स्विच केस वापरली आहे फ्रूट्स. म्हणजेच फ्रूट्स ह्या व्हेरिएबलला डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय ID ह्याच्या थ्रू जे पण व्हेरिएबल असाइन होईल ते व्हेरिएबल मी ॲज अ एक्सप्रेशन म्हणून स्विचमध्ये यूज केलेले. आपण हे लास्ट जेव्हा स्विचचा सिंटॅक्स पाहिलं होतं त्यावेळेस बघितलं होतं की स्विचमध्ये आपण एक्सप्रेशन ॲड करतो आणि त्याच एक्सप्रेशन थ्रू आपण त्या स्विचवरती ऑपरेशन्स परफॉर्म करतो. सो अगेन स्विच केस ही आपण ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट्समध्ये लिहितो ज्याच्यात वेगळ्या वेगळ्या केसेस असतात. सो फर्स्ट केसमध्ये त्यांनी दिले बघा, केस फर्स्ट काय, केस बनाना, आणि त्या बनाना रिलेटेड टेक्स्ट काय डिस्प्ले केले, बनाना इज गुड, आणि त्याच्यानंतर ब्रेक. म्हणजे जर तुम्ही फ्रूटमध्ये बनाना हे नेम ॲड केलं तर तुम्हाला आउटपुटमध्ये फक्त एकच मेसेज डिस्प्ले होईल, बनाना इज गुड, आणि तुमचा प्रोग्राम एक्झिक्युशन स्टॉप करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट केस आहे ऑरेंज की ज्याच्या थ्रू तुम्ही इनपुट बॉक्समध्ये जर फक्त ऑरेंज हा वर्ड ॲड केला तर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड आउटपुट डिस्प्ले होईल, आय एम नॉट अ फॅन ऑफ ऑरेंज. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड केस ॲपल की ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅसेज डिस्प्ले होईल, हाऊ यू लाईक देम ॲपल्स. सो
तुम्ही जो पण मॅसेज तुम्हाला डिस्प्ले द्यायचा आहे तो आपण टेक्स्टला असाइन केलेला आहे आणि स्टेटमेंटला ब्रेक ॲप्लाय केलेले आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण इथे 3 केसेस ॲड केलेत. फर्स्ट वन इज अ बनाना, सेकंड वन इज अ ऑरेंज अँड थर्ड वन इज अ ॲपल. आणि प्रत्येक केसनंतर आपण ब्रेक इम्प्लिमेंट केलेला आहे. ठीक आहे. सो आता ह्या 3 केसेस आहेत. जसं की स्विच केसमध्ये एक कंपल्सरी केस ॲड करावी लागते जिला डिफॉल्ट म्हणतात. आणि त्याच्यानंतरची ही आपली जी नेक्स्ट केस आहे जिला आपण डिफॉल्ट म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्टेटमेंट ॲड केलेले आहे. आय हॅव नेवर हर्ड ऑफ दॅट फ्रूट्स. म्हणजे जर एखादं नवीन फ्रूट तुम्ही ॲड केलं तर त्याच्याशी रिलेटेड तो तुम्हाला मेसेज डिस्प्ले करेल की आय हॅव नेवर हर्ड ऑफ दॅट फ्रूट. सो अशा पद्धतीचा आपला प्रोग्राम आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी अगेन लास्टला आता जी पण व्हॅल्यू आपण त्या पर्टिक्युलर टेक्स्ट इलेमेंटमध्ये ॲक्सेप्ट केली आहे ती आपल्याला प्रिंट करायची आहे. त्याच्याशी रिलेटेड अगेन त्यांनी काय घेतलं आहे, डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी डेमो डॉट इनर HTML इज इक्वल्स टू टेक्स्ट. म्हणजे टेक्स्टमधली जी पण व्हॅल्यू असेल ती आपल्याला डेमो ह्या व्हेरिएबल थ्रू डिस्प्ले करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं आता हा जो वरचा क्लोजिंग आहे तो केसचा म्हणजे स्विचचं क्लोजिंग आहे आणि हे जे क्लोजिंग आहे ते कशाचं क्लोजिंग आहे, फंक्शनचं क्लोजिंग आहे. त्याच्यानंतर आपण स्क्रिप्ट क्लोज केली आणि हेड टॅग क्लोज केला. ठीक आहे. सो त्याच्याशी रिलेटेड नेक्स्ट आता आपल्याला बॉडी पार्ट बघायचा आहे. आपण स्विच केस ही फंक्शनमध्ये हेड सेक्शनमध्ये ॲड केली आहे. आता त्याच्याशी रिलेटेड आपण बॉडी पार्टमध्ये काय काय लिहिलेत ते बघूया. त्याच्यामध्ये लिहिले बघा H1मध्ये राईट बनाना ऑरेंज ऑर ॲपल इन द इनपुट फील्ड अँड क्लिक द बटन. म्हणजे आपल्याला ह्या 3 पैकी बनाना ऑरेंज किंवा ॲपलपैकी एक व्हॅल्यू ॲज अ इनपुट म्हणून पास करायची आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट दिले त्यांनी, द स्विच स्टेटमेंट विल एक्झिक्यूट अ ब्लॉक ऑफ कोड बेस्ड ऑन युअर इनपुट. म्हणजे हे प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे. जेव्हा तुम्ही एखादं वेब पेज रन कराल ह्या सगळ्या कोडचं त्याच्याशी रिलेटेड तो तुम्हाला सांगेल की तुम्ही आयदर बनाना ऑरेंज किंवा ॲपल ह्या तिघांपैकी एक इनपुट व्हॅल्यू पास करायची आहे आणि त्याच्यानंतर तुमची स्विच स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल आणि बेस्ड ऑन युअर इनपुट व्हॅल्यू द स्विच विल डिस्प्ले आउटपुट. सो त्याच्याशी रिलेटेड आपण एक फॉर्म घेतलेला आहे. फॉर्ममध्ये इनपुट ID वापरला आहे. इथं जर मी इनपुट नेम वापरलं असतं तर तिथं आपण F1 डॉट T1 डॉट व्हॅल्यूने व्हॅल्यू ॲक्सेप्ट करता आली असती. बट इथं आपण ID यूज केला आहे त्याच्यामुळे डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय ID ह्या मेथडने आपण व्हॅल्यू ॲक्सेप्ट करणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक बटन की ज्याच्या क्लिकला आपण माय फंक्शन नावाचं फंक्शन कॉल केलेले. हे तुम्हाला माहितीच आहे की हाऊ टू कॉल अ फंक्शन. सो ऑन क्लिक इव्हेंटचा यूज करून आपण माय फंक्शन हे फंक्शन कॉल केलेले. ठीक आहे. आणि आता आपल्याला आउटपुट डिस्प्ले करायचं होतं त्याच्यामुळे आपण एक पॅरेग्राफ टॅग घेतला की ज्याच्यामध्ये ID डेमो सेट केला आहे की ज्याच्या थ्रू आपण डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय ID ह्या स्टेटमेंटने ती जी व्हॅल्यू आहे ती आपण P टॅग थ्रू डिस्प्ले करणार आहेत. ठीक आहे. सो हे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे तुमच्या स्विच केस प्रोग्रामचं. आणि त्याच्याशी रिलेटेड आता आपण जेव्हा प्रोग्राम एक्झिक्यूट करू त्याच्यानंतर सुरुवातीला आपल्याला फर्स्ट ही लाईन डिस्प्ले होईल, त्याच्यानंतर ही लाईन डिस्प्ले होईल आणि मग एक बटन डिस्प्ले होईल की ज्याच्यावरती ट्राय इट नाव असेल आणि आपल्याला क्लिक करायचं आहे ते. ठीक आहे. सो बघूयात. आता बघा इथं त्यांनी काय दिलेले, राईट बनाना ऑरेंज ऑर ॲपल इन द फील्ड ऑफ अ इनपुट अँड क्लिक बटन. ठीक आहे. सो द स्विच स्टेटमेंट विल एक्झिक्यूट अ ब्लॉक ऑफ कोड बेस्ड ऑन युअर इनपुट. त्याच्यानंतर बघा इथं आता मी बनाना हा वर्ड टाईप केलेला आहे बट तो दाखवतोय की आय हॅव नेवर हर्ड ऑफ दॅट फ्रूट बिकॉज हा जो B आहे तो कॅपिटल आहे आणि हा जो B आहे तो स्मॉल आहे. जर तुम्ही ह्याच्याऐवजी कॅपिटल B लिहिलं असतं तर त्याने बनाना केसमध्ये जी व्हॅल्यू होती ॲज अ आउटपुट किंवा जे टेक्स्ट आपण असाइन केलं होतं बनाना इज गुड, सो ते वर्ड आपल्याला ॲज इट इज इथं आउटपुटमध्ये डिस्प्ले झालेत. बघा इथं डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय ID डेमो डॉट इनर HTML इज इक्वल्स टू टेक्स्ट. त्याने काय होतं तुमच्या वेब पेजवरती टेक्स्ट मॅटरमध्ये वर्ड किंवा आउटपुट डिस्प्ले होतं. तुम्ही इथं अलर्ट पण यूज करू शकता बट अनादर वे आहे. जसं व्हॅल्यूला आपण इनपुट असाइन करतो गेट इलेमेंट बाय IDने तसंच व्हॅल्यूचं आउटपुट पण डिस्प्ले करू शकतो थ्रू द गेट इलेमेंट बाय IDने. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण स्विच प्रोग्राम राईट करतो.
करतो. ठीक आहे. सो स्विच प्रोग्राम तुम्हाला W3 स्कूल ह्या वेबसाईटवरती खूप सारे स्विच प्रोग्राम रिलेटेड एक्झाम्पल्स मिळतील. तुम्ही ते बघा, नोटबुकमध्ये लिहून काढा आणि ज्यांच्याकडे कम्प्युटर्स असतील त्यांनी त्याच्या थ्रू प्रोग्राम प्रॅक्टिस करा. ठीक आहे. सो आपण नेक्स्ट बघूयात प्रोग्राम रिलेटेड टू फॉर लूप. आता इथे त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, फॉर लूप प्रोग्राम टू फाइंड फॅक्टोरियल ऑफ अ नंबर. फॅक्टोरियल म्हणजेच काय, सपोज फॉर एक्झाम्पल एक नंबर आहे की ज्याचा मला फॅक्टोरियल फाइंड आउट करायचा आहे, लाईक 3चा मला फॅक्टोरियल फाइंड आउट करायचा आहे. सो 3 × 2 × 1, सो आउटपुट इज 6. सो 6 इज अ फॅक्टोरियल ऑफ अ 3. सो अशा पद्धतीनं आपण त्या नंबरला इंटू म्हणजे त्या नंबरपासून फर्स्टपर्यंत जेवढे पण मल्टिप्लाय नंबर असतील त्या नंबरला आपण काय म्हणतो, फॅक्टोरियल म्हणतो. सो त्याच्याशी रिलेटेड त्यांनी इथं फॉर लूपचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. अगेन डॉक टाईप HTML हेड टायटल फॅक्टोरियल ऑफ अ नंबर, आपण वेब पेजला असं टायटल ॲड केलेले. त्याच्यानंतर आपण स्क्रिप्ट टाईप टेक्स्ट/जावास्क्रिप्ट, कारण जावास्क्रिप्टचे प्रोग्राम आपण यूज करतोय म्हणून टाईप कुठला घेतला आहे, टेक्स्ट/जावास्क्रिप्ट. त्याच्यानंतर एक फंक्शन लिहिलेलं आहे की ज्याचं नाव आहे कॅल्क्युलेट. अगेन फंक्शन हे कंपल्सरी ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट्समध्येच लिहितात, त्याच्यामुळे इथं हे ओपनिंग आणि लास्टला क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट वापरले. त्याच्यानंतर आता आपल्या प्रोग्राम रिलेटेड व्हेरिएबल्स लागणार आहेत, ते व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत. सुरुवातीला बघा एक आय नावाचं व्हेरिएबल आहे, त्याच्यानंतर फॅक्ट नावाचं एक व्हेरिएबल आहे, त्याच्यानंतर नम नावाचं एक व्हेरिएबल आहे. सो नममध्ये मी काय केलं आहे, F1.T1.व्हॅल्यू म्हणजे फॉर्म थ्रू जी पण आपण इनपुट व्हॅल्यू प्रोव्हाइड करू ती व्हॅल्यू नम ह्या व्हेरिएबलमध्ये ॲक्सेप्ट केलेली आहे. त्याच्यानंतर आता सपोज फॉर लूप थ्रू मी 3 व्हॅल्यू असाइन केली, तर त्या 3चा आपल्याला फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे आपल्याला सिस्टीमकडून इनपुट किती घ्यावं लागेल, 3. सो फॉर लूपमध्ये मी काय असाइन केलं आहे, आय इज इक्वल्स टू नम, मीन्स आयची व्हॅल्यू किती असाइन केली आहे, 3. त्याच्यानंतर आय ग्रेटर दॅन 1 म्हणजे जोपर्यंत आयची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 होत नाही तोपर्यंत ते लूप फिरत राहील. आणि आय मायनस मायनस म्हणजे सुरुवातीला आयची व्हॅल्यू किती असेल, आय इज इक्वल्स टू 3 असेल, त्याच्यानंतर आयची व्हॅल्यू 2 होईल, त्याच्यानंतर आयची व्हॅल्यू 1 होईल. आणि ज्या मुवमेंटला तुमचा आय लेस दॅन 1 होईल म्हणजे इथं येईल, ह्याच्यानंतर तो लूपमधून बाहेर पडेल आणि तुम्हाला हे स्टेटमेंट डिस्प्ले होईल. सो प्रत्येक वेळेस जेव्हा तो आय लूपमध्ये फिरत असतो त्यावेळेस तो फॅक्ट इज इक्वल्स टू फॅक्ट इंटू आय. फॅक्टची व्हॅल्यू सुरुवातीला आपण 1 इनिशलाइज केली आहे, 1 × 3, 1 × 2 अँड 1 × 1 अशी व्हॅल्यू डिस्प्ले होईल आणि त्याचा सगळा ओव्हरऑल जो रिझल्ट आहे तो फॅक्ट ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फॉर लूपचं क्लोजिंग होईल, त्याच्यानंतर अलर्टमध्ये मॅसेज डिस्प्ले होईल, फॅक्टोरियल ऑफ गिवन नंबर इज फॅक्ट, म्हणजे ह्या फॅक्टमध्ये जी पण आपली व्हॅल्यू स्टोअर झाली ती रिझल्ट डिस्प्ले होईल आणि आफ्टर क्लोजिंग ऑफ फंक्शन. आता ह्याच्याशी रिलेटेड जर मी ही स्टेटमेंट ह्या स्टेटमेंटच्या नंतर लगेच ॲड केली असती तर त्याने प्रत्येक लाईनला मेसेज दिला असता, फॅक्टोरियल ऑफ अ गिवन नंबर इज 3, फॅक्टोरियल ऑफ अ गिवन नंबर इज 6, फॅक्टोरियल ऑफ अ गिवन नंबर इज 6. अशा पद्धतीचा मेसेज तो ज्या वेळेस लूप एक्झिक्यूट झाला असतं त्या वेळेस तो प्रोग्राम आउटपुट डिस्प्ले केलं असतं. बट आपल्याला फायनल आउटपुट पाहिजे होतं म्हणून मग मी ते फॉर लूपच्या बाहेर डिस्प्ले केलं. ह्याच्यामध्ये फॉर लूपमध्ये अगेन 3 कंडिशन्स वापरल्यात, इनिशियलायझेशन, कंडिशन अँड इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट. सो इथं आपण आय इज इक्वल्स टू नम म्हटले म्हणजेच आयला व्हॅल्यू इनिशियलाइज केली आहे, आय ग्रेटर दॅन 1 म्हणजेच कंडिशन चेक केली आहे आणि आय मायनस मायनस म्हणजे व्हेरिएबल इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट ही कंडिशन इम्प्लिमेंट केली आहे. सो अशा पद्धतीने आपण फॉर लूपचा प्रोग्राम राईट करू शकतो. त्याच्यानंतर स्क्रिप्ट क्लोज, हेड क्लोज. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता बॉडी पार्ट बघायचा आहे रिलेटेड टू दॅट प्रोग्राम. अगेन बॉडीमध्ये आपण H1मध्ये एक हेडिंग डिस्प्ले केले, फॅक्टोरियल ऑफ अ नंबर युझिंग जावास्क्रिप्ट. सुरुवातीला हे हेडिंग डिस्प्ले होईल, त्याच्यानंतर एक फॉर्म यूज केला आहे, त्याच्यानंतर एक इनपुट टाईप
टेक्स्ट घेतलं आहे आणि नेम T1 आपल्याला न्यूमेरिक व्हॅल्यू पाहिजे म्हणून मी इनपुट टाईप टेक्स्ट घेतलं आहे. एक बटन सिम्पली डिक्लेअर केलं आहे की ज्याच्यामध्ये फॅक्टोरियल व्हॅल्यू डिस्प्ले होईल आणि ऑन क्लिकला कॅल्क्युलेट फंक्शन कॉल होईल. आता इथं आपण लास्ट इयरला पण पाहिले की फंक्शनचं नेम हे कॉलिंग आणि कॉल्डमध्ये सेम असलं पाहिजे. इथं जर मी कॅल्क्युलेट लिहिलं आहे तर माझ्या हेड पार्टमध्ये पण फंक्शनचं नेम कॅल्क्युलेटच असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर्म क्लोज, बॉडी क्लोज, HTML क्लोज. आता ह्याच्याशी रिलेटेड आउटपुट बघा. आउटपुटमध्ये त्यांनी काय म्हटले, सुरुवातीला H1मध्ये एक हेडिंग होतं फॅक्टोरियल ऑफ नंबर युजिंग जावा स्क्रिप्ट. त्याच्यानंतर एक टेक्स्ट बॉक्स आणि त्याच्या पुढे एक बटन. सो टेक्स्ट बॉक्समध्ये मी 5 एंटर केला आणि त्याच्या पुढं फॅक्टोरियल नावाचं बटन आहे. त्याच्यावरती जेव्हा मी क्लिक करेल त्याच्यानंतर तो फॉर लूपमध्ये जाईल आणि ते लूप एक्झिक्यूट होईल आणि लास्टला आपल्याला हा मेसेज डिस्प्ले होईल, फॅक्टोरियल ऑफ अ गिव्हन नंबर इज 120. आता 5चा फॅक्टोरियल 120 का? 5 × 4 × 3 × 2 × 1 इज इक्वल्स टू 120. कॅल्क्युलेशन्स केले तर आपल्याला रिझल्ट किती येतो? 120. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण फॉर लूप रिलेटेड प्रोग्राम राईट करू शकतो विदिन जावा स्क्रिप्ट. ठीक आहे. तर तुम्ही असेच वेगळ्या टाईपचे प्रोग्राम सर्च करा. खूप सारे प्रोग्राम्स असतात. प्राईम नंबर, आर्मस्ट्रॉंग नंबर, परफेक्ट नंबर, असे वेगळे प्रोग्राम शोधा आणि ते लिहून काढा. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन आपण फॉर लूप रिलेटेड अजून एक प्रोग्राम बघणार आहोत की ज्याचं नाव आहे फॉर लूप प्रोग्राम युजिंग ॲरे ऑब्जेक्ट. आपण व्हेरियस टाईपचे ऑब्जेक्ट्स पाहिले होते, स्ट्रिंग, मॅथ, त्याच्यानंतर डेट आणि ॲरे ऑब्जेक्ट पाहिला होता, नंबर ऑब्जेक्ट पाहिला होता. सो ॲरे ऑब्जेक्ट रिलेटेड आपण एक एक्झाम्पल बघूयात. बेसिकली ॲरे इज यूज टू स्टोअर अ सिमिलर डेटा टाईप व्हॅल्यू. सो हिअर इज वन एक्झाम्पल रिलेटेड टू ॲरे ऑब्जेक्ट. ठीक आहे. सो अगेन आपला प्रोग्राम डॉक टाईप HTMLने स्टार्ट होतो. HTML आता मी इथं हे लिहिलेलं नाही आहे, फंक्शन लिहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट बॉडी पार्टमध्ये आपण ॲरेचा प्रोग्राम लिहिणार आहोत. तुम्ही दोन्ही वेने लिहू शकता, जसं की आपण 11th स्टँडर्डमध्ये पाहिलं होतं विथ फंक्शन और विदाउट फंक्शन. सो ॲरे ऑब्जेक्टचा जो प्रोग्राम आहे तो मी विदाउट फंक्शनने राईट केलेला आहे. सो बॉडी टॅगमध्ये आता HTML नंतर आपण कंपल्सरी हेड, टायटल क्लोज, हेड क्लोज लिहितो, ते इथं पण असणार आहे. त्याच्यानंतर बॉडी टॅगमध्ये एक हेडिंग वापरले H2चं की जावा स्क्रिप्ट फॉर लूप, म्हणजे जावा स्क्रिप्ट रिलेटेड फॉर लूप आहे, ज्याच्यामध्ये एक टॅग वापरला आहे ID ॲट्रिब्यूट यूज केला आहे P टॅगचा आणि त्याला डेमो असं नाव दिलेलं आहे. सो स्क्रिप्टमध्ये मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केले कार्स की जे ॲरे टाईपचं आहे. बघा इथं तुम्हाला दिसेल की ॲरे डिक्लेअर करताना आपण कंपल्सरी अशा ब्रॅकेटमध्ये डिक्लेअर करतो आणि ईच इलेमेंट डबल कोटमध्ये लिहितो. स्ट्रिंग आहे त्याच्यामुळे प्रत्येक इलेमेंट हे आपण डबल कोटमध्ये राईट केलेले आणि आफ्टर ईच इलेमेंट आपण कोमा प्लेस केलेलं आहे. ठीक आहे. सो ह्याच्याशी रिलेटेड मी 6 व्हेरिएबल सेम टाईपचे स्ट्रिंग व्हेरिएबल आहेत ते डिफाईन केले. जर मी ॲरे यूज नसता केला तर मला व्हॅर car1 इज इक्वल्स टू BMW, car2 इज इक्वल्स टू hello, car3 इज इक्वल्स टू फोर्ड असे व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागले असते. बट मला स्ट्रिंग टाईपचे व्हेरिएबल डिक्लेअर करायचे होते. सो त्याच्याशी रिलेटेड मी एकच सिम्पल ॲरे क्रिएट केला की ज्याचं नाव आहे कार्स. ठीक आहे. त्याच्यानंतर मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं टेक्स्ट. अजून एक व्हेरिएबल आहे आय. आता इथं बघा काय दिसते, एक फॉर लूप वापरले की ज्याच्यामध्ये आय इज इक्वल्स टू 0, आय लेस दॅन कार्स डॉट लेंथ I++. आता ह्या ओव्हरऑल ॲरेची लेंथ किती आहे? 5 आहे, कारण प्रत्येक ॲरे इलेमेंट हा 0 पासून सुरू होतो. सो इथं असेल 0, 1, 2, 3, 4, 5. सो आपली टोटल लेंथ किती झाली ॲरेची? 5. ठीक आहे. मग इथं त्यांनी आय लेस दॅन लेंथ ऑफ कार्स म्हटले, म्हणजे जोपर्यंत तुमच्या हे सगळे इलेमेंट्स ऑक्युपाय होत नाही तोपर्यंत तो लूप एक्झिक्यूट होत राहणार. आणि टेक्स्ट इज इक्वल्स टू टेक्स्ट प्लस कार्स ऑफ आय, आणि प्रत्येक कार्स ऑफ आय नंतर त्यांनी ब्रेक वापरलेले आहे. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला तुमचं काय होईल, BMW, होलो, सेब, फोर्ड्स, फॅट अँड ऑडी अशा आउटपुट डिस्प्ले होतील, पण प्रत्येक आउटपुट हे नवीन लाईनला असेल कारण आपण इथं BR वापरलं आहे. आफ्टर फॉर लूप they place a
closing of curly bracket, and last one is a document.getElement by id demo.innerhtml text. जसं की लास्ट प्रोग्राममध्ये आपण विंडोवरती आउटपुट डिस्प्ले करायला गेट इलेमेंट बाय आय डी ही मेथड वापरली .innerhtmlची, त्याच्या थ्रू आपण आउटपुट डिस्प्ले करणार आहेत. अगेन स्क्रिप्ट क्लोज, बॉडी क्लोज, HTML क्लोज. ठीक आहे. सो आउटपुट बघूयात. बघा आउटपुटमध्ये लेंथ ऑफ कार म्हणजे 6 व्हॅल्यू आहे, जोपर्यंत ती नील होत नाही तोपर्यंत त्यांनी लूपमध्ये एक्झिक्यूट व्हायला सांगितले, आणि इच इलेमेंट विल डिस्प्लेड ऑन नेक्स्ट लाईन. जसं की BMW हे फर्स्ट लाईनला आहे, व्होल्वो सेकंड लाईन, सॅप थर्ड, फोर्थ, फॅट अँड ऑडी. अशा पद्धतीने एकाखाली एक इलेमेंट डिस्प्ले करण्यासाठी आपण BR टॅगचा यूज केला आहे. सो अशा पद्धतीने सिमिलर डेटा टाईपचे व्हेरिएबल आपण राईट करू शकतो विदिन सिंगल व्हेरिएबल इन ॲरे, अँड वी कॅन यूज ऑल दीज इलेमेंट. ठीक आहे. अगेन ॲरे ऑब्जेक्ट रिलेटेड तुम्हाला n नंबर ऑफ एक्झाम्पल्स गुगलवरती मिळतील. ॲटलिस्ट 5 तरी तुम्ही नोटबुकमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो आता नेक्स्ट आपण बघूयात व्हाईल लूप प्रोग्राम. जसं की आपण स्विच केस बघितलं होतं, फॉर लूप बघितलं होतं, तसंच अगेन अनदर कन्सेप्ट एक पाहिली होती की ज्याला काय म्हणतात, व्हाईल लूप म्हणतात. तर व्हाईल लूप हा फॉर लूप सारखाच असतो, फक्त त्याच्यामध्ये फॉर लूपमध्ये आपण ॲट अ टाईम इनिशियलायझेशन, कंडिशन चेकिंग अँड इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट परफॉर्म करतो. बट इन व्हाईल लूप ह्या 3 स्टेटमेंट वेगळ्या वेगळ्या परफॉर्म केल्या जातात. सुरुवातीला व्हॅल्यू इनिशियलाइज केली जाते थ्रू व्हेरिएबल, त्याच्यानंतर व्हाईलमध्ये कंडिशन चेक केली जाते, आणि लास्टला तुमचं इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट व्हॅल्यूला इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट केलं जातं. ठीक आहे. सो त्याच्याशी रिलेटेड हा एक सिम्पल प्रोग्राम आहे, तो आपण बघूयात. अगेन व्हाईल लूपमध्ये आपण डॉक टाईप HTMLने सुरू केला प्रोग्राम. HTML हेड, टायटल, एक्झाम्पल ऑफ व्हाईल लूप, स्क्रिप्ट टाईप टेक्स्ट / जावास्क्रिप्ट. इथं आपण हेड सेक्शनमध्ये फंक्शन राईट करतोय, त्याच्यामुळे आपण स्क्रिप्ट टॅग हा हेड सेक्शनमध्ये ॲड केलेला आहे की ज्याच्या थ्रू एक फंक्शन राईट करणार आहेत. अगेन फंक्शनला नाव दिले माय फंक्शन. ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेटमध्ये आपण फंक्शन राईट करणार आहोत. सो फंक्शनमध्ये अगेन मी टेक्स्ट नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर केले, i = 0 असे 2 व्हेरिएबल डिक्लेअर केलेत. आता हे झालं इनिशियलायझेशन. आता सेकंड स्टेप काय ते व्हाईल लूपमध्ये चेकिंग द कंडिशन. सो हिअर वी कॅन चेक द कंडिशन विच इज व्हाईल i <5, म्हणजे जोपर्यंत तुमचा i हा 5 होत नाही तोपर्यंत आपण काय करणार आहोत, लूपमध्ये एक्झिक्यूट म्हणजे लूप तुमचं फिरत राहणार आहे की ज्याच्यामध्ये द नंबर इज i, म्हणजे सुरुवातीला आयची व्हॅल्यू किती तुम्ही टाईप केली आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. सो त्याच्याशी रिलेटेड आपल्याला सपोज मी आयची व्हॅल्यू 5 प्रिंट केली तर तो <5 आहे का नाही, मग तो सुरुवातीला 1 प्रिंट करेल. सॉरी, आय आपला 0 पासून स्टार्ट होतो. सो सुरुवातीला 0, मग 1, मग 2, 3, 4, 5 अशा व्हॅल्यू प्रिंट करत राहील, आणि प्रत्येक वेळेस आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट करत राहील. म्हणजे सुरुवातीला आय 0 असेल, त्याच्यानंतर तो 1 होईल, 2 होईल, 3 होईल, असं तो अप टू द 5 पर्यंत जाईल. ज्या मुवमेंटला तुमची ही कंडिशन फॉल्स होईल त्या मुवमेंटला तो ह्याच्यातून बाहेर येईल, आणि त्याच्यानंतर काय आहे, document.getElement by id demo innerhtml = टेक्स्ट, म्हणजे ह्या टेक्स्टला जी पण व्हॅल्यू आपण असाइन केली आहे ती व्हॅल्यू तो डिस्प्ले करेल. आता बघा इथं मी टेक्स्ट प्लस = br द नंबर इज i, म्हणजे टेक्स्ट टेक्स्ट प्लस i अशा पद्धतीनं पण आपण लिहू शकतो, किंवा हा पण एक वे की टेक्स्ट प्लस i अशा पद्धतीने पण आपण व्हॅल्यू प्लस करू शकतो. ठीक आहे. आणि मग ती आपण document.getElement by id ने innerhtml थ्रू ती व्हॅल्यू आपण टेक्स्टला असाइन केली आहे, आणि त्याच्यानंतर फॉर लूप फंक्शनचं क्लोजिंग केलेले, फॉर व्हाईल लूपचं पण क्लोजिंग केलेले आणि फंक्शनचं पण क्लोजिंग केलेले. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण काय लिहू शकतो, फंक्शन लिहू शकतो विथ द हेल्प ऑफ व्हाईल लूप, देन स्क्रिप्ट क्लोज, हेड क्लोज. त्याच्यानंतर नेक्स्ट बॉडी टॅग आहे. बॉडी टॅगमध्ये एक H1 हेडिंग ॲड केलेले. क्लिक द बटन टू लूप थ्रू अ ब्लॉक ऑफ कोड ॲज लॉंग ॲज i इज <5, म्हणजे जोपर्यंत तुमचा i <5 होत नाही तोपर्यंत तो ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होत राहील. अगेन एक फॉर्म घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये
ट्राय इट नावाचं बटन आहे आणि माय फंक्शन नावाचं फंक्शन आहे की जे कॉल केलेले. पीमध्ये अगेन एक ॲट्रिब्यूट घेतला आहे आय डी की ज्याच्या थ्रू आपण इनर HTMLची व्हॅल्यू प्रिंट करणार आहेत. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, व्हाईल लूप प्रोग्राममध्ये ॲड करू शकतो. ठीक आहे. आणि आता ह्याच्याशी रिलेटेड आउटपुट बघूयात. बघा, क्लिक द बटन टू लूप थ्रो अ ब्लॉक ऑफ कोड ॲज लॉंग ॲज आय इज लेस दॅन 5. म्हणजे आपण हे H1मध्ये ॲड केलं होतं. सो ॲज इट इज हेडिंग डिस्प्ले झालेले. जेव्हा मी ह्या ट्राय इट ह्या बटनवरती क्लिक करेल त्याच्यानंतर मग तुम्हाला द नंबर इज 0, द नंबर इज 1, नंबर इज 2, 3, 4 अशा व्हॅल्यू डिस्प्ले होतील. आता इथं 5 म्हटले पण 4पर्यंतच व्हॅल्यू डिस्प्ले झाल्यात का, बिकॉज आपण आय हा कुठून सुरू केला आहे, 0पासून सुरू केलेला आहे. जर मी आय इज इक्वल्स टू 1 म्हटलं असतं तर त्याने 1, 2, 3, 4, 5 आणि अगेन आपल्याला व्हाईलमध्ये आय लेस दॅन इक्वल्स टू 5 करावं लागलं असतं. मग त्याने तुमच्या 5पर्यंतच्या व्हॅल्यू डिस्प्ले केल्या असतं. जर मी लेस दॅन 5 म्हटलं तर तो 4पर्यंतच्याच व्हॅल्यू डिस्प्ले करेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण व्हाईल लूपचा प्रोग्राम राईट करू शकतो विदिन जावा स्क्रिप्ट कोड. तर ह्याच्याशी रिलेटेड पण अगेन तुम्हाला गुगलवरती खूप सारे प्रोग्राम्स मिळतील. एक्झाम्पल ऑफ व्हाईल लूप इन जावा स्क्रिप्ट ते पण सर्च करा. त्याच्याशी रिलेटेड 5 एक्झाम्पल्स नोटबुकमध्ये लिहून काढा. प्रत्येक पॉईंट रिलेटेड 5-5 क्वेश्चन्स सॉल्व करा. कोणाला काही डाऊट असेल तर आपल्या ग्रुपवरती क्वेश्चन रेस करा. ठीक आहे. बट प्रोग्रामिंगचं प्रॅक्टिस कंपल्सरी करा. ओके, थांबूयात. थँक्यू.